नमस्कार, मी पवन जाधव आणि आपल्या द दूधवाला या पेज वरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण येवले फार्म वरती आलेलो आहोत। यांच्याकडे जवळपास 50 पेक्षा जास्त जनावर आहेत आणि विशेष करून डॉक्टर येवले यांचं ब्रीडिंग वरती मोठ्या प्रमाणामध्ये काम चाललंय। तर आपण पशुपालन करताना ब्रीडिंग का महत्वाचं आहे, ब्रीडिंग करताना कुठल्या कुठल्या गोष्टीवरती आपण फोकस केला पाहिजे, एकूणच सगळ्या पशुपालनातील गोष्टी आपण समजून घेणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर डॉक्टर साहेब नमस्कार। नमस्कार। तुमचं पूर्ण परिचय द्या आणि तुमच्याविषयी थोडीशी माहिती सांगा। माझं नाव डॉक्टर सचिन उत्तम येवले, कंपोस्ट रेवडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। तर आपण आपल्याकडे पूर्वी 6 ते 7 गायी होत्या जुन्या। त्यानंतर आपण त्यांच्यापासून वाढत अशा नवीन गोठा तयार केल्यानंतर पूर्ण 52 गाय तयार केलेल्या घरच्या घरी पूर्ण ब्रीडिंग वरती काम करून। तर प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं दूध व्यवसाय जर करत असेल प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते की आपल्याला कमीत कमी कॉस्ट मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न नफा भेटलाच पाहिजे। तर त्याच्यासाठी ब्रीडिंग करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण ज्यावेळेस आपण 15-20 लिटरची गाय सांभाळतो, तीच गाई आणि 25 ते 30 लिटर 35 लिटरची 40 लिटरची गाई, त्यांना असा म्हणजे जो त्यांच्यामध्ये जो खर्च लागत असतो खाण्याचा किंवा चाऱ्याचा किंवा खोराकाचा, त्यात काही डिफरन्स नसतो। दुधाचा डिफरन्स 20 लिटरवरून 40 लिटर पर्यंत गेलेला आहे, पण जो त्यांचा चाऱ्याचा खोराकाचा डिफरन्स आहे तो काही जास्त फारसा त्या कॉस्टच्या तुलनेत निग्लिजिबल असतो। पण ब्रीडिंग वरती जर काम झालं तरच हे शक्य आहे। कमी आजार, कमी खर्च आणि जास्त नफा, याच्यासाठी ब्रीडिंग अत्यंत गरजेचे। ब्रीडिंग शिवाय पर्यायच नाही। तुम्ही जसं म्हणता साहेब की ब्रीडिंग शिवाय शाश्वत दुग्ध व्यवसायाला पर्याय नाही, तर ब्रीडिंग करताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे, मार्केटमध्ये सध्या कुठले सिमेंट अवेलेबल आहे आणि सिमेंट देताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे, त्याचा खर्च साधारण किती येतो याबद्दल काय सांगाल? सिमेंटचा मार्केटमध्ये भरपूर 2-3 कंपन्या चांगल्या कंपन्यांचे WWS असेल, ABS असेल, NDDB असेल। तर आम्ही सध्या सगळे ABS चे सिमेंट वापरले, कारण कमी कॉस्ट मध्ये चांगल्या प्रकारचे रेट भेटलेले आहेत। आणि बाकी कंपन्या WWS वर पाहिजे यांचे कॉस्ट भरपूर आहे, 9,000 10,000 असे जर किमती असेल तर शेतकरी तो एवढा खर्च करू शकत नाही। तर ABS चे 2,000 रुपयापासून आता त्यांचे पण 10,000 पर्यंत बोल आलेले आहेत। पण 2,000 पासून चांगल्या प्रकारे सिमेंट ABS ने अवेलेबल केलेले आहेत। ते जर आपण भरले तर चांगल्या प्रकारे आपलं दूध वाढून, ह्या टेस्टने पण वाढून, आणि बाकी काही सगळे मस्टरीचा प्रॉब्लेम असेल, आता ABS चा जो स्ट्रायकर, मॅजिक हे बोल होते, यांना मस्टरी फ्री बोलत, म्हणजे त्यांना मस्टरी होत नाही। काही दूध असे ब्रुटा दुधासाठी फेमस आहे, दूध जास्त देतो, तिला क्वचित मस्टरी होऊ शकतो। म्हणजे असे भरपूर प्रकारचे बोल आले ते आपण वापरू शकतो। नक्कीच डॉक्टर साहेब, जसं तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस आपण सॉर्टेड जे काही सिमेंट वापरणार आहे ते वापरल्यानंतर आपल्याला खात्री तर भेटतेच की आपला कालोड होणार आहे, त्यासोबत जे काही आजार आहे त्या आजाराचं सुद्धा प्रमाण आपल्या गोठ्यामध्ये कमी होणार आहे। आणि अल्टिमेटली आजाराचं प्रमाण जर कमी झालं तर आपला जो काही फायदा आहे तो वाढणार आहे। कारण बऱ्याचदा आपण बघतो डॉक्टर साहेब की बऱ्याचशा गोठ्यांमध्ये आजही मास्टायटिस सारखा आजार झाला तर 4 ते 5 हजार रुपये खर्च होतो। प्लस 25 ते 30 लिटर दूध गायचं चालू असलं ना ते डायरेक्ट 5 लिटर होईल, बरोबर, वाढण्यासाठी 8 ते 15 जातो, म्हणजे तो पूर्ण लॉस मध्ये असतो। बरोबर, म्हणून या सगळ्या गोष्टींची आपण फायदेशीर दूध व्यवसाय करू। साठी माझं सगळं करून झालं, सगळे पर्याय करून झाले। फक्त मला ज्यावेळेस ब्रीडिंग वरती काम झालं ना, ब्रीड ज्यावेळेस माझं आलं दुधावरती, त्याच वेळेस मला मस्टरीज गोठ्यातून गेल्यासारखं वाटलं। नाही तर सगळे करून झालं। ब्रीड शिवाय जर मस्टरी सारखा आजार शेतकऱ्यांना आता विचारू शकता, वातावरण असेल, खर्च भरपूर, सगळ्यात बेकार आजार प्रत्येक जण म्हणतो मस्टरीज। बाकी आजारात काय ट्रीटमेंट केलं तर क्लिअर होती, गाय पूर्ण दुधावर येते, मस्टरीमध्ये पूर्ण दुधावर येते, पण ते खर्च मस्टरीजचा भरपूर जास्त असतो आणि परत कधी होईल याची शाश्वती नाही, परत पण रिपीट होऊ शकतो। असं ब्रीड वरती काम केलं तर 100% हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। प्रश्न असा आहे डॉक्टर साहेब, आता तुमचा एवढा मोठा गोठा आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी एवढ्या मेंटेन ठेवल्या, तर तुमचा 3 वर्षापूर्वी हा गोठा नव्हता, तुम्हाला असं अचानक का वाटलं की आपण जे काही सॉर्टेड सिमेंट म्हणतो किंवा ABS सिमेंट म्हणतो त्याचा आपण वापर करायला पाहिजे, ही कल्पना तुमच्या मनामध्ये का आली? याची सुरुवात नेमकं कुठून झाली? नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, सर्व तरुणांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। कारण काय आहे, ज्यावेळेस माझ्या 7च गायी होत्या, एकदम बंदिस्त गोठा थोडक्यात होता, माझ्या डोक्यात एक जिद्द होती, एक डोक्यात फिक्स होतं महिन्याला इन्कम किती घ्यायची। याची सुरुवात कुठून झाली तुम्हाला सांगतो। हे गोठा वाढायला 50 गाय 40 गाय करायच्या, हे नंतर माझ्या डोक्यात फक्त एवढं होतं, आपल्याला कमीत कमी मंथली दुधातून 3 लाख रुपये आले पाहिजे, म्हणजे आलेच पाहिजे। त्यासाठी 5 वर्ष थांबण्याची माझी तयारी होती। 3 वर्ष झाली, अजून 2 वर्ष मी थांबणार आहे, कमीत कमी बोलतोय आम्ही। आणि त्यावेळेस माझी मिल्किंगचं कसं होतं, गायींची सरासरी मिल्क आपण कसं म्हणतो, त्यावेळेस आपल्या 20 गायी असतील, त्यात काही गाभण, काही खाली झालेल्या, काही वेलेल्या, सगळ्या याची सरासरी ज्यावेळेस आपण म्हणतो एव्हरेज मिल्क हे निघलं पाहिजे कमीत कमी 20 लिटरच्या वरती, तर भविष्यकाळात दूध परवडणार आहे। आमचं मिल्किंग त्यावेळेस होतं 15 लिटर। आता फर्स्ट जनरेशन चालू आहे, तर आपलं सरासरी मिल्किंग आहे 20 लिटर। म्हणजे समजा जर आम्ही टार्गेट असं ठरवलं, मग आता तेवढे आपल्याला इन्कम तर आलीच पाहिजे कुठल्या 3 लाख महिन्याला कमीत कमी, बरं का, जास्त काही नाही। तर मग आम्ही असं नियोजन केलं, 50 गायी, त्याच्यामध्ये 40 मिल्किंगच्या, 10 आपण दरवर्षी विक्रीसाठी ठेवणार। 40 मिल्किंगच्या जर धरल्या तर 15ची सरासरी आम्ही कमीत कमी धरत असतो, 15ची सरासरी जर धरली, 15 चौक 60, 600 लिटर रोजचं दूध झालं। आज आपण खर्च पकडतो, 300 लिटर खर्चाला गेलं, 300 लिटर शिल्लक राहिले। 300 लिटरच्या आजच्या बाजारभावाच्या मार्केट प्रमाणे जर काढलं, 6 त्रिक 4 त्रिक 12,000 रोजची शिल्लक राहणार। 12 त्रिक किती झाले? 36, 3,60,000 आपण कमीत कमी धरले। फक्त सरासरी 15 लिटरची धरली, 20 लिटरची आता आमची सरासरी गोट्याची फर्स्ट जनरेशन असताना, हे सेकंड जनरेशन जर गेलो तर 25 लिटर सरासरी येणार आहे, आणि थर्ड जनरेशनला गेलो तर 30 लिटर सरासरी येणार आहे। आपल्या गायी किती सगळ्या मिल्किंगला आपण 40 ठेवणार कंटिन्यू,
आणि 10 जे आहेत 50चा आपण पूर्ण गोठा आहे, तर 10 आपण दरवर्षी विक्रीला आणि 40 मिल्किंगला. तर 40चा जर आपण हिशोब काढला, 20 जर सरासरी धरले 4 800 लिटर आपलं रोज जाणार. 400 लिटर जर आपण खर्चाला धरलं, 400 लिटर शिल्लक राहिली तर 4 चौक 16 म्हणजे 16,000 रुपये रोजचे आपल्याला शिल्लक राहणार. आणि 48 म्हणजे 4,80,000 आपल्याला शिल्लक राहू शकतात कमीत कमी. त्याच्यामुळे जास्त जाणार पण कमीत कमी. म्हणजे अशा पद्धतीने जर हा दुग्ध व्यवसाय असा आहे का आपल्याला जर वाटलं इन्कम वाढवायची, तर आपल्याकडे पर्याय 2 गायी वाढवले इन्कम वाढणार आहे. आणि मार्केटिंगसाठी तुम्हाला कुठेही फिरत बसायला लागत नाही. मार्केटिंग भरपूर अवेलेबल आहे, दूध घरी घेऊन जाणार आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे डॉक्टर साहेब, एखाद्याने जर असा विचार केला की एखाद्या तरुणाला वाटलं की आपला गोठा टाकायचा आहे, आपण आता समजा 10 लाख रुपये खर्च करू, गायी आणू आणि आपल्याला लगेच 1 लाख रुपये महिन्याला फायदा होईल, नाही. हे पूर्ण चुकीचं आहे. पूर्ण वेटिंग पिरियड आहे. 3 वर्ष वेटिंग करतोय मी, अजून 2 वर्ष वेटिंग करायची माझी तयारी. पूर्ण हे 40 मिल्किंगला येण्यासाठी म्हणजे कंप्लीट 5 वर्ष मी वेटिंग करणार आहे, त्यानंतर हे होणार आहे. नक्कीच. म्हणजे थोडक्यात मुद्दा असा आहे डॉक्टर संयम संयम दूध ठेवलाच व्यवसायामध्ये फार महत्वाचा आहे. तुमच्याकडे जर प्रॉपर प्लॅनिंग असेल, तुमच्याकडे संयम असेल आणि तुम्ही जर सॉर्टेड सिमेंट वरती तुमच्या जनावरांचं जर तुम्ही जनरेशन पटापट वाढवत असेल, पुढच्या जनरेशनच्या गायी तुम्ही नक्कीच. develop करत एवढं मिल्क असाल, आपलं वाढलं, आपलं 100% आपला नफा वाढणार आहे, सगळंच वाढणार आहे. नक्कीच नक्कीच. आता काही तरुणांना असं वाटतं की आपण दुग्ध व्यवसायाकडे वळलं पाहिजे, पण बरेचसे गोठे आपण असंही बघतो की आता आपण अलीकडच्या काळामध्ये बघितलंय की बरेचसे गोठे बंद देखील झाले. त्याची काही नवीन होतकरू तरुण आहे ऍज अ बिझनेस म्हणून त्यांना जर दुग्ध व्यवसायाकडे वळायचं असेल तर त्यांनी ब्रीडिंगकडे लक्ष दिलं पाहिजे का? कुठल्या गोष्टीची त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि कुठून सुरुवात केली पाहिजे याबद्दल काय सांगाल? तर ब्रीडिंग नक्की लक्ष दिलं पाहिजे, कारण ज्यावेळेस आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवायचे किंवा जास्त दूध मिळवायचं, ब्रीडिंग शिवाय तर शक्यच नाही. ब्रीडिंग तर केलंच पाहिजे. सुरुवात करताना आपण एक 4-5 गायींपासून करू शकतो, कारण जास्त प्रमाणात जर आपण लगेच खर्च केला, लगेच गोठ्याला खर्च, गायींना खर्च, आणि जर त्याचा आयडिया नसेल तर नंतर ते दूधधंदा काय कालांतराने तोट्यात पण जाऊ शकतो. त्यामुळे थोडी थोडी सुरुवात केली आणि त्यातून जर जसं आपण त्याच्यातली इन्कम त्यातच गुंतवत गेली, आपल्याला जर वाढवायचं असेल तर त्याच्यात इन्कम त्यातच घालवायची, 1-2 वर्ष काय अपेक्षा न ठेवता. तर अशा पद्धतीने नियोजन केलं तर 100% होऊ शकते. कारण आता आपण पाहू शकतो, एक 10 गायी 1 एकर जर जमीन असेल तर 10 गायी तो पाळू शकतो आरामशीर. 10 गायींचे जर आपण एव्हरेज मिल्क 20 धरलं सरासरी, आपण पाहू शकतो 200 लिटर मिल्क होऊ शकते. आणि आपण पाहतो दुग्ध व्यवसायात निम्मा खर्च असतोच. निम्मा खर्च झाला 100 लिटर खर्चाला, 100 लिटर जर शिल्लक राहिलं तर आजच्या बाजारभावाने 4,000 रोजची शिल्लक राहू शकतात. महिन्याची गेल्याच्या अतिरिक्त 12 1,20,000. 1 एकर जमिनीमध्ये 1,20,000 महिन्याला जर भेटले तर वर्षाचे किती झाले? 10 ते 12 लाख. बरोबर. एक जमिनीमध्ये तुम्ही कोणता माल करा, कोणतं पीक करा, 3 ते 4 लाखाच्या वर उत्पन्न नाही, काढून 10 दाखवा. ते म्हणजे 12. 100%. आणि ह्या व्यवसायामध्ये आपण बाहेरून आपण चारा सुद्धा विकत घेऊ शकतो. बाहेर चारा सुद्धा मार्केटमध्ये भरपूर भेटतो विकत. म्हणजे जर बाकी काही करण्यापेक्षा नक्की दूध व्यवसाय जर जीव लावून केला तर 100% नफ्यातच राहणार, किंवा बेनिफिट नोकरी वगैरे हे करण्यापेक्षा नक्कीच चांगला आहे. नक्कीच डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं की नवीन तरुणांना जर दूध व्यवसायाकडे ऍज अ बिझनेस म्हणून जर वळायचं असेल तर हा एक खूप चांगला पर्याय आहे. येणाऱ्या पर्याय तर आहे, काळामध्ये पण जिद्द पाहिजे. करायचं म्हणजे करायचं. आता मी कसं ठरवलं होतं, एवढं घ्यायचं, करायचं नाही करायचं, त्यासाठी जे करायला लागेल ते करायचं. एवढी इन्कम आपल्याला मंथली आली पाहिजे. ते टार्गेट जर डोक्यात असेल तर ऑटोमॅटिक होतं. बरोबर आहे. डॉक्टरांनी जसं सांगितलं की आपल्या मनात जर जिद्द असेल, आपण जर काही टार्गेट घेऊन चाललो तर दूध व्यवसाय हा फार फायदेशीर आहे. फक्त आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जसं की ब्रीडिंग असेल, जनावरांची निगा कशी राखावी या गोष्टी असेल, प्रॉपर मॅनेजमेंट असेल तर नक्कीच हा दुग्ध व्यवसाय फायदेशीर आणि शाश्वत ठरू शकतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवर्जून कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी, पशुपालनाविषयी माहितीसाठी आपल्या दूधवाला या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.